नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी आता निघालो आहे विजापूर येथील गोल घुमट बघण्यासाठी। चला तर मग आपण जाऊया विजापूर या ठिकाणी। तर मित्रांनो, मी आलो आहे विजापूर बस स्थानकामध्ये। आता मी ऑटो पकडून जात आहे विजापूर गोलघुमटाकडे। तर आता हे पहा, गोलघुमटाचे प्रवेशद्वार असून इथला जो टायमिंग आहे तो 5:30 वाजेपर्यंत टायमिंग आहे। हा तिकीट कक्ष असून भारतीय नागरिकासाठी 25 रुपये तर परदेशी नागरिकासाठी 300 रुपये इतकी तिकीट आहे। हा बघताय तुम्ही गोल घुमट, आणि त्याच्या समोरची जी इमारत आहे ती म्युझियम आहे। या म्युझियमच्या समोर कन्नड, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये माहिती लिहिलेली आहे। पुरातत्व खात्याने 3 बोर्ड इथे लावलेले आहेत, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना इथे माहिती समजेल। या वस्तू संग्रहालयामध्ये जाण्यासाठी सुमारे 5 रुपये इतके तिकीट असून तेही ऑनलाईन इथे करावे लागते। आणि या वस्तू संग्रहालयामध्ये पुरातनकाळी शस्त्रे, नाणी तसेच काही माहिती इथे ठेवण्यात आलेली आहे। हे बघू शकता, या लोहधातूच्या तोफा अतिशय मजबूत आणि भक्कम स्वरूपाच्या या तोफा आहेत। काही तोफांच्या खाली त्यांची सविस्तर अशी माहिती लिहिलेली आहे। ही पहा, छोटी तोफ अतिशय सुंदर मजबूत ही तोफ आहे। बघू शकता, ही काही माहिती आहे। हा मेन गोल घुमट आहे। आदिलशाह राजवंशातील 7वे सुलतान म्हणजे मोहम्मद आदिलशाह यांच्या समाधीचे हे ठिकाण आहे। एकूण 7 मजली हा गोल घुमट आहे। त्याच्याच बाजूला सुंदर अशी हिरवळ आहे, गार्डन सुद्धा केलेले आहे। आता तुम्ही बघू शकता, हा समोरची चौतर आहे, त्याच्यावरती त्याच्या खाली आदिलशाह राजाची समाधी आहे, आणि वरती जे आहेत त्या डमी समाधी आहेत। एकूण येथे 6 समाधी आहेत। दाक्षिणात्य आणि पाश्चात्य पद्धतीचे बांधकाम या ठिकाणी केलेले आहे। या गोल घुमटाला एकही पिलर नाही, फार सुंदर अशी रचना केलेली आहे। येथे जाण्यासाठी तुम्हाला एक अरुंद असा रस्ता आहे। एका वेळी येथे एकच व्यक्ती जाऊ शकतो व एकच व्यक्ती येऊ शकतो। फार नैसर्गिक असे प्रकाश रचना येथे केलेली आहे। या ठिकाणी एकही लाईट नाही, पूर्णतः नैसर्गिक रचना प्रकाशाची केलेली आहे। हे पाहू शकता, 1-1 फुटाच्या पायऱ्या आहेत। पायऱ्या चढताना खूप अशी येथे दमछाक होते। सुमारे 7 मजली अशा आपल्याला चढून जावं लागतं। जर तुम्ही चढून थकला असेल तर प्रत्येक मजल्यावरती तुम्हाला आराम कक्ष आहे, त्यात तुम्ही आराम करू शकता। तर मित्रांनो, मी आलो आहे आता 7व्या मजल्यावरती। मी थोडा इथे आराम करतोय। बघू शकता, इथे मला फार सुंदर अशी गार हवा अनुभवास मिळाली। आता मी जात आहे मेन प्रवेशद्वाराकडे। येथे
एकदा टाळी वाजवल्यानंतर 7 वेळा आवाज येतो. याला व्हिस्परिंग गॅलरी असेही म्हणतात. चला तर मग जाऊया. तुम्ही पाहू शकता हा गोल घुमटाचा बाहेरील भाग. हा जगातील सर्वात मोठा गोल घुमट असून याचा 2रा क्रमांक लागतो. याचा व्यास सुमारे 44 मीटर इतका आहे. याचे बांधकाम लाल विटेमधून झालेले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक विदेशातून गोल घुमट पाहण्यासाठी येतात. भारताचेच नाही तर पूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा हा गोल घुमट आहे. याच गोल घुमटावरून आपल्याला विजापूर शहराचे दर्शन होते. पहा किती सुंदर असे बांधकाम केलेले आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणाला आवश्यक एकदा भेट द्या. हा पहा विजापूरचा सुंदर असा गावचा परिसर. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.